होतं की काय त्रास आहे तो. मग डॉक्टरांनी इंडोस्कोपी करायला लावली. आता डॉक्टरांचं काम त्याचे पैसे लुटणं. करा इंडोस्कोपी, घेतले खटकन काढून 7-1 हजार रुपये. केलं मोकळं, जा म्हणले तुम्ही आता घरी, असं असं झालंय, तेवढं पुरतं तेवढं समजून सांगितलं, 4-5 काय गोळ्या असतील त्या दिल्या. काय त्याने रिझल्ट आला नाही, काय नाही काय नाही. म्हणजे जोपर्यंत त्या टॅबलेट चालू होत्या तोपर्यंत रिझल्ट आला, नंतर जैसे ते परत सुरू झालं. मग काय नाही, मग नंतर घरी आल्यावरती परत पुन्हा तोच त्रास चालू, उलट्या चालू, जेवण न पचणं, असे सर्व त्रास चालू झाले होते. मग नंतर आरोग्य म्हणजे सचिन सरांचं फ्लायर भेटलं होतं आम्हाला. की मम्मीने जपून ठेवलं होतं ते. कारण ते जवळजवळ त्याला 8-9 महिने झाले, वर्ष झालं असं जवळजवळ, ते फ्लायर आम्ही ठेवलं होतं जपून. पण ते मम्मीने शेवट सरांना कॉल केला की असा असा त्रास होतोय. सर बोलले तुम्ही जॉईन करा, 80% 20% फॉलो करा. पण त्याच्यात आम्ही 4-5 महिने घेतले. का घेतले असतील? डॉक्टरच्या गोळ्या खाते, चला बरं होतं. इथं आळे फाट्याला 8 दिवसाला व्हिजिट चालू होती, 2500च्या खाली 1 रुपया पण घेत नव्हते. 2500 रुपये त्यांची फी लिहिलेलीच असायची. तेवढी झाले, गोळ्या येऊन यायचे असे जवळजवळ. म्हणजे 8 दिवसाची व्हिजिट, 4 महिने घातले तिथे, 4 महिने. मग हिशोब करा किती पैसे गेले असतील. पण तिथं काय रिझल्ट आलाच नाही. रिझल्ट आलाच नाही. मग नंतर कम्युनिटीला जॉईन केलं, सकस संतुलित आहार चालू केला. मग ज्या ठिकाणी अर्धी चपाती पण पचत नव्हती त्या ठिकाणी 2-2 चपात्यांचं पचन व्हायला लागलं, उलट्या बंद झाल्या, आल्सर थांबला. अशा गोष्टींना फरक पडला. म्हणजे पहिल्या 15 दिवसातच हा रिझल्ट आला छानसा. मग तो रिझल्ट झालेला पाहून मी कम्युनिटीला जॉईन केलं आणि सकस संतुलित आहार चालू केला. मी नारायणगावला जायचो, 70 किलोमीटरचा माझा प्रवास होता. एनर्जी लेवल पहिल्यांदा खूप डाऊन होती, एनर्जीच राहत नव्हती. घरी आल्यावरती झोपून घ्यावं असं इच्छा राहायची. पण सकस संतुलित आहार चालू केल्यानंतर छान वाटलं एकदम. हॅप्पी लाईफ जगायला लागलो. आणि सकस संतुलित म्हणजे एनर्जी लेवल एकदम वाढली, आणि माझे जे पोटाचे त्रास होते मेन म्हणजे ते बंद झाले एकदम. दवाखान्याला जी व्हिजिट चालू झाली होती ती पण बंद झाली. म्हणजे ते समाधान पाहून खूप छान वाटलं. आणि माझं 6 किलो वजन कमी झालं होतं एका महिन्यामध्ये. मग वजनही कमी होतं इथं. मग हे सगळे रिझल्ट पाहून मग मी वजन कमी करण्याचा निर्णय घेतलाय. मी 107 किलोचा आता 87 किलोवरती आलेलो आहे. यस. सो छान फिलिंग आहे, अमेझिंग वाटते. आणि वर्कआउटला पण छान वाटतं. यस. तर मी थँक्यू बोलन प्रथम माझी मम्मी, जिने हा सकस संतुलित आहार माझ्या लाईफ मध्ये आणलाय, छान लाईफ दिले. सो थँक्यू. आणि ज्यांनी म्हणजे मुलं कसं ऐकते नाही आई वडिलांचं, पण मला कोच भेटले सचिन सर, त्यांनी माझ्याकडून छान रुटीन फॉलो करून घेतलं. थँक्यू बोलून मी माझे सुपर कोच सचिन बागल सर. यस कम्युनिटी, थँक्यू कम्युनिटी, थँक्यू. परत जप्पे सर आपले मोटिवेशन करतात. सर्वांनी ऐकलेलंच आहे माझं नाव सायराज. यस. सो सगळे जप्पे सर नेहमीच बोलत असतात, तर त्यांना पण मी मनापासून थँक्यू बोलत. थँक्यू कम्युनिटी, थँक्यू मार्क्यूस सर. सो आजचा टॉपिक हेल्थ विषयी काहीच नाही. आपलं जे गोल आहे आपण डिसाईड करतो. आता इथं प्रत्येक जण काहीतरी आरोग्याचं गोल घेऊन आलेलं आहे की नाही? यस. सो हात वरती. यस. आलेत का कोणी? का नाही असं कोणी आरोग्याचे? यस. मुक्ताबाई जगताप मॅडम आलेत हेल्थ गोल घेऊन. यस. चेतना मॅडम, बाळू सर, यस. आलेत का हेल्थ गोल घेऊन? हात वरती करायचा. यस. ओके. सो सगळेच जण इथं हेल्थचा काहीतरी गोलच घेऊन आलेले आहेत. मग ह्या गोलच्या हेल्थ गोल वरतीच आज टॉपिक घेणार आहे आपण. की काय बाबा, आता म्हणजे सगळे जॉईन झालेत, कोच बदल करतोय आपल्यात, पण स्वतः करतो का हो आपण? मला एक सांगा, दुसऱ्याने जर आपल्या लाईफ मध्ये बदल करू शकत असेल तो, तर लय दुनिया पुढे गेली असती, आज माग राहिली असती का? पण स्वतःनेच ठरवलं नाही बदल करायचा, नाही होणार, होणारच नाही, मला हे होऊच शकत नाही, असं जर ठरवलं असेल तर होऊ शकतो का बदल? यस. यस चेतन सर, होऊ शकतो का बदल? सो हात वरती करायचे. मी हात वरती केल्यावर सगळ्यांना आवाज येतोय माझा का नाही येत? यस. यस आवाज येतोय का? अरे आवाज येतोय का? यस. यस यस. सो येतोय येतोय. हेल्थ गोल घेऊन आलेले सगळे, नाही होणारच नाही असे सगळेच म्हणतात ना. आता जर कोचनी सांगितले 5:30ला उठा, म्हणजे आपलं 5:10ला लिंक चालू होती, 5ला उठा, व्यायाम करा, होतं का हो? नाही होत. हो ना, एवढं लवकर उठलंच नाही शक्य सर. जनावर गायनवाले काय म्हणतात,
सर आम्हाला दूध काढायचं असतंय, दूध काढायचे नाही, होऊच शकत नाही, होणारच नाही. 7:30 म्हणजे आपला जो एज्युकेशन कॉल आहे, त्या कॉलवरती पाव कोणी म्हणजे व्यायामाला किती लोक असतात, जवळजवळ 100च्या घरात लोक असतात, 100. आता किती बरं इथं खाली लोक 37 लोक जॉईन आहेत. जे नाहीत ना जॉईन ते बोलतात होऊच शकत नाही, त्यांच्या स्वतःत बदल करू शकतच नाही. मग कोचनी पार काही केलं त्यांच्या पुढं, फार डोकंही खाल्लं तर नाही होऊ शकत. मग असंच जर आपण आपल्या म्हणजे ज्याला आरोग्याची काळजी, आता तुम्हाला सर्वांना काहीतरी हेल्थ गोल आहे, तुम्हाला आरोग्याची काळजी आहे स्वतःची, त्यामुळे तुम्ही जॉईन आहे, प्रॉपर ऐकताय सगळे, फॉलो करताय कोचला, डेली 80% 20% खूप खाणारे. आता नवीन काय फॅमिली मेंबर आहेत म्हणजे ज्यांना आज सकस संतुलित आहार काय असं, तर आपल्या कोचला विचारायचं की काय असतं तो, म्हणजे काय त्याच्यात काय आहे? आपल्या कोचला प्रश्न विचारायचा, कोचचं डोकं खायचं आपल्या. तुम्ही हा कॉल संपल्यावरती लगेच कोचला फोन करायचा, कारण तुम्ही पण काहीतरी हेल्थ गोल घेऊन आलेले. सो यस, जर म्हणजे काय म्हणजे जर स्वतःमध्ये येस तुम्ही कोचला फोन करा, आपण टॉपिकला सुरुवात करू पुढे आता. जर काही स्वतःमध्ये चेंजेस करायचे नसतील, तर म्हणजे स्वतः केले तर चेंज होणार आहे, दुसऱ्याने केले तर होणार आहे का हो? नाही होणार. दुसरा कसं काय चेंज करू शकतो आपल्यामध्ये? स्वतः ठरवा, स्वतः हा चेंज करा, स्वतःमध्ये स्वतः बदल करा, हेच आपलं गोल आहे. गोल ठेवा, ते आठवा, मला हा आजार बंद करायचा आहे. माइंड मध्ये सेट करा. आज कुणाला मायग्रेन आहे, कुणाला मनका दुखी आहे, गुडघे दुखी, बीपी शुगर आहे, वजन वाढलेलं आहे, वजन कमी करायचे. ठरवा ठरवा, यस. ते मनात फिट करा की हा आजार माझा बंद होणार आहे. मनातून पॉझिटिव्हिटी द्या. लोक निगेटिव्ह करणारे भरपूर आहे मार्केटमध्ये, यस. आहेत का? मार्केटमध्ये लोक निगेटिव्ह करतात का? यस, हात वरती करा, यस. सो यस, आहेत लोक निगेटिव्ह करतात मार्केटमध्ये. पण आपण निगेटिव्ह व्हायचं नसतं. आपलं काहीतरी हेल्थ गोल आहे ना, आहे की नाही? आपलं हेल्थ गोल काहीतरी लिहिलेलं आहे. म्हणजे आपण इथं असं फालतू म्हणून कोणी आलेलं आहे का? म्हणजे ज्याचं हेल्थ गोल नाही, चला ऐकून बघू, ते लिव्ह करू शकतात. टाइमपास म्हणून ऐकूच नका, कशाला तुमचं नेट व्हायला घालताय. जे खरंच हेल्थ गोल घेऊन आलेले, ज्यांना खरंच आरोग्याचा काही प्रॉब्लेम आहे, त्यांनी जरूर कॉल ऐका. ज्यांना नाही ना काही म्हणजे ज्यांचं हेल्थ गोलच नाही, चला टाइमपास म्हणून काय आहे यांचं बघू, नाही, अशाने लिव्ह करू शकता. तुमच्यासाठी हा कॉल नाही. बाकी ज्याच्या त्याच्या इच्छा आहे. सो प्रत्येक जण इथं हेल्थ गोल घेऊन आलेला आहे. ते हेल्थ गोलला डोक्यामध्ये फिट करा, मला हे अचीव्ह करायचंय, माझं हे होणारच आहे पॉझिटिव्ह 100%. माझा मनका दुखी राहणारच आहे, माझं डोकं दुखाय मायग्रेनचा त्रास बंद होणारच आहे, माझं वेट लॉस होणारच आहे. हा गोल ठरवा, तुम्ही लिहून ठेवा. गोल कसं लिहायचं? आता गोल आपल्याला डेली दिसलं पाहिजे. म्हणजे आता प्रत्येक जणाचं वेगवेगळं राहतं. आता सगळ्यांनी ट्रेनिंग अटेंड केलेले आहेत का मला नाही माहिती कोच अकॅडमीला, पण मी स्वतः केलेले. तिथं लोकांचे गोल लिहिलेले असतात. ते असे डायरी डायरी पेननी लिहून ठेवतात, डायरीमध्ये त्यांची सेपरेट डायरी केलेली असते, त्याच्यात ते लिहून ठेवतात की माझं इतकं इतकं वजन एवढ्या एवढ्या दिवसात कमी होणार आहे, ह्या या दिवशी मी ही गाडी घेणार आहे, ते लिहून ठेवतात. म्हणजे आपला जो व्हाय आहे ना, म्हणजे बघा आपल्याला गोल आहे, म्हणजे प्रश्न पडतो लोकांना आधी कम्युनिटीमध्ये येण्याच्या आधी, मलाही पडला होता, सर्वांनाच पडतो की व्हाय होऊ शकतं का, इथं होऊ शकतं का. भरपूर व्हिजिट केलेत दवाखाने, भरपूर लोकांचं पाहिलंय, म्हणजे अं, फार एमडी पेक्षा मोठ्या डॉक्टरला दाखवून आलोय तरी रिझल्ट नाही मला. मग इथं होऊ शकतं का? व्हाय नाही होऊ शकत. प्रत्येकाला हा प्रश्न पडतो. पण ह्या व्हायला स्ट्रॉंग बनवण्यासाठी, म्हणजे याला पूर्ण बाजूला काढून टाकायचं, ह्या व्हायला आपला जो डोक्यात प्रश्न आलाय आपल्या गोल संबंधात, म्हणजे तो काय पण असू दे, हेल्थ इश्यू राहू दे बाजूला, हेल्थ इश्यू प्रत्येकाचे, पण प्रत्येक जागेत हेल्थ म्हणजे प्रत्येकाला व्हाय पडतो, मी हे करू का, मी हे घेऊ का. म्हणजे एखाद्याने जर समजा एखाद्याला बिझनेस उघडायचा आहे, एखादा त्याला करायचा आहे बिझनेस, त्याची इच्छा आहे खूप, पण त्याला काय प्रश्न पडतो, व्हाय हे करू का मी, याच्यात काय होऊ शकतं का माझं, किंवा याच्यात मला सक्सेस आहे का. यस. सो यस, बरोबर आहे की नाही? प्रत्येकाचं हेच टार्गेट असतं की नाही? यस. सो प्रत्येकाचं असंच टार्गेट असतं. पण त्या व्हायला स्ट्रॉंग बनवण्यासाठी ना, पब्लिश करा, लोकांमध्ये सांगा मी हे करणार आहे, मी ते करणार आहे. मग लोक काय बोलणार, तू करूच शकत नाही. काय लोक निगेटिव्हिटी बोलणार, काय पॉझिटिव्हिटी देणार. असं नाही की जर 75% लोक जर निगेटिव्ह करत असतं, तर 25% लोक तुम्हाला पॉझिटिव्हिटी देणार आहे ना. यस. सो देणार आहे की नाही? हात वरती, यस. दोन दोन हात वरती करायचे. यस.
देणार आहेत की नाही पॉझिटिव्हिटी? 25% लोक तरी पॉझिटिव्हिटी देणार आहेत ना, 75 लोकांनी देऊ द्या निगेटिव्हिटी. सो आणि आपण ठरवलं पाहिजे आपल्याला गोल काय करायचे अचीव. म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःच्या माइंड वरती विश्वास ठेवा, स्वतःचा माइंडसेट बनवा. आणि ज्याचा माइंडसेटच नसेल बनत तर मग सक्सेस भेटू शकत नाही. फेल हा शब्द सक्सेसच्या बिलकुल अपोजिट नाही. यस, सक्सेस हा म्हणजे फेल जो शब्द आहे सक्सेसच्या बिलकुल अपोजिट नाही. जो फेल नाही झाला तो कधीच सक्सेस नाही झाला. यस, राईट. बघा जे लोक मोठे बनलेत आता, म्हणजे कोणी बिझनेसमॅन आहे, बिझनेस मध्ये मोठे बनले आता, हे जास्त मोठ्या लोकांचं सोडून द्या. पण आपण ज्यांना पाहिले, आपले मित्र असेल, आपले मित्र असतील, नातेवाईक असतील, आपले चुलता चुलते कोणी असेल असे, हे अचानक मोठे झालेत का? नाही, ते अचानक थोडी ना मोठे झालेत. त्यांचं गोल असतं काहीतरी, ते त्या पद्धतीने कष्ट करतात. ज्याचं गोल नाही ना, म्हणजे जो गोल लिहून ठेवत नाही ना असं, किंवा काही ठरवत नाही ना, त्याचं नाही हो कधी होऊ शकत. म्हणजे त्यांनी फक्त विचार करायचा, अचिव्हमेंट नाही काय होऊ शकत. असं राहतं. म्हणजे गोल गोल इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या टॉपिक मधनं आज तुम्हाला नक्की समजणार आहे. मग तुमचा हेल्थ इश्यू बद्दल असो, तुमच्या येणाऱ्या प्रेझेंट टेन्स बद्दल असो, गोलचा विचार हा नेहमी प्रेझेंट टेन्स मध्ये केला पाहिजे. मी म्हणजे बघायचंय आपलं पुढं बघायचंय. माझा म्हणजे आरोग्याविषयीचा जो हेल्थ इश्यू होता तो थांबणार आहे माझा. मी एका महिन्यात खूप छान बनणार आहे. मी एका महिन्यामध्ये खूप म्हणजे छान असं वर्कआउट करणार आहे सगळ्यांसोबत. जसे पुढे करतात तसं मी करणार आहे. आज नवीन लोक जे जॉईन झाले त्यांनी नक्की ठरवा की माझा आजार बंद होणार आहे. अहो, लोकांना खूप विजिट, डॉक्टरांना खूप विजिट दिलेली आहे तुम्ही सर्वांनी. डॉक्टरांना काय, ते पैसे ओढायचं काम करतात. त्या मूळ म्हणजे मुळापासून जर आजार काढायचा असेल तर गोल ठरवा, कोचला फॉलो करा. यस, जर असं करत असाल तर 100% रिझल्ट येतो. आजपर्यंत माझा अनुभव आहे. कारण की आजपर्यंत आम्ही जवळजवळ 50 लोकांना आरोग्य दिलेले आहे, आणि आजपर्यंत असं नाही की कोणी निगेटिव्ह झालंय आमच्यापासून. प्रत्येकाला रिझल्ट आलेलाच आहे. मग तो असं म्हणजे आम्ही फसवत नाही कोणाला. ज्याचं आहे ना आरोग्य, ज्याला घ्यायचंय ना, त्यालाच आम्ही सिरियस करून बोलवतो. मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला, जे इथं टाइमपास म्हणून येतात ना, त्यांनी लिव्ह करा बिनधास्त, काही प्रॉब्लेम नाही. कारण की टाइमपास म्हणून ऐकण्यात आणि गोल ठरवून ऐकण्यात खूप मोठा फरक आहे. यस. सो बरोबर आहे की नाही? यस, हात वरती करायचे मी केले का सर्वांनी, म्हणजे मला कळेल आवाज येतोय. सगळे माझ्याकडे लक्ष आहे सगळ्यांचं, हे मला कळन. माझा टॉपिक सगळेजण ऐकतात तरच लक्ष राहील. यस. सो असे छान रिस्पॉन्स देत चला, म्हणजे प्रत्येकाला नक्कीच टॉपिक मधून काहीतरी शिकायला मिळणार आहे आज. आपले गोल म्हणजे आपल्या गोलवरती विचार करत चला. प्रत्येकाने प्रत्येकाने गोल ठरवा. आता एखादा म्हणजे समजा अंबानीचं उदाहरण घ्या. ते असेच मोठे झालेत का? गरिबीत दिवस काढलेले आहेत ना त्यांनी. अहो, म्हणजे ते धीरूभाई अंबानी त्यांनी बनवून ठेवले. मुकेश अंबानी सोडा, धीरूभाई अंबानी त्यांचे वडील, त्यांनी असेच मोठे झालेत का हो? ते पेट्रोल पंपावर कामाला होते, पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरत होते. आज ते पेट्रोल पंप विकत घेऊ शकतात, इतका पैसे आहे त्यांच्याकडे. जेवढे महाराष्ट्रात पेट्रोल पंप एवढे विकत घेऊ शकतात इतके. ते आधी पेट्रोल भरत होते, आणि त्यांचं गोल होतं मला मोठं बनायचे. त्यांना पगार पेट्रोल पंपावर एवढा काय असेल का हो? त्या काळात 500 600 असे पगार असायचे त्या काळात. तरी ते ताज हॉटेलमध्ये चहा प्यायला जायचे. ताज हॉटेलमध्ये ₹400 चहा ते ताज हॉटेलमध्ये प्यायला जायचे. का बरं? का जात असतील? वाय? यस, प्रश्न पडत असेल सगळ्यांना, वाय का जात असतील? कोणाकोणाला त्यांची स्टोरी माहिती? यस, कोणाला स्टोरी माहिती आहे त्यांची? नो. सो ठीक आहे, मी सांगतो. ते त्या ताज हॉटेलमध्ये चहा पिण्यास का जायचे? कारण की ताज हॉटेल आहे ते खूप मोठं हॉटेल, तिथं सर्व बिझनेसमॅन बसणार आहे. सगळे बिझनेसमॅन बसतात तिथं. म्हणजे त्यांचे विचार, ते काय बोलतात हे त्यांनी ऐकलंय. त्यांचं बोलणं माइंड मध्ये बसवलंय. ते कसे गोल बनवतात स्वतःचे. म्हणजे प्रत्येक अशी मिटिंगला जर लोक बसत असतील ना, ते त्यांचं गोल ठरवतात काहीतरी, की मला ह्या दिवशी अचिव्हमेंट करायचंय. जे लोक मोठे झालेत ना आजपर्यंत, त्यांनी गोल ठरवून मोठे झालेत. गोल ते लिहितात, ते ठरवतात. हेच ते धीरूभाई अंबानी तिथं जाऊन ऐकत होते. आणि सो आज ते सगळ्यांच्या पुढे की ते किती मोठे पैशावाले आहेत. आणि
त्यांनी स्वतःला आधी दिलंय, स्वतः खर्च केलाय स्वतःसाठी. म्हणजे 400 रुपयाचा चहा पिणं त्यावेळेस एवढं सोपं नाही. धीरूभाई अंबानी पित होते एवढं सोपं. त्यामुळे आधी स्वतः आरोग्य घ्या इथं, स्वतःला रिझल्ट आणा, स्वतः स्ट्रॉंग बना, आणि मग लोकांना आरोग्य वाटायला सुरुवात करा. आणि रिझल्ट हा येतोच, प्रत्येक गोष्टीवरती रिझल्ट हा येतोच. प्रत्येक ट्रेनिंग अटेंड करत चला, दिवसा म्हणजे 70% ते 80% आणि 20% सगळं फॉलो करा डेली. कोचला फॉलो करा. कोच आपल्याला बोलतात ट्रेनिंगला या आपलं ट्रेनिंग आहे नगरला, किंवा रिकग्नायझेशन असं बोलतात. जा तुम्ही, काय म्हणजे ती फी काय अशी फारशी नसती, 500-700 रुपये म्हणजे काय लय नाही. अहो तुम्ही हॉटेलला जेवायला गेले तर निघून जाता. प्रत्येकाने ट्रेनिंग अटेंड करा, नॉलेज घ्या काय आहे तिथं. म्हणजे तिथं मी 2 ट्रेनिंग अटेंड केलेत आतापर्यंत, तिथं मी ऐकलेले अहो बीपी थांबलेत लोकांचे, शुगर थांबलेत, असे भरपूर सारे आजार, थायरॉइड झालं, परत मनकादुखी, गुडघेदुखी, आणि जे मायग्रेनला त्रास झाले, मानसिक ताण, परत म्हणजे जे इम्युनिटी पॉवर कमी झाली होती लोकांची, पार एनर्जी लेवल डाऊन झाली, ती लोक आज सक्सेस आहे. इथं लाईफ पण आहे, सगळं आहे इथं. फक्त ज्या घेतलं पाहिजे, कोचला फॉलो केलं पाहिजे. सो यस, प्रत्येकाने कोचला फॉलो करा, गोल ठरवा स्वतःच. स्वतःच्या गोलमध्ये असं काहीतरी लिहून ठेवा की ते सक्सेस होईनच. येस. आणि जर तुम्ही फेल होत असाल, जर माणूस फेल नाही झाला एकदा, तो शिकत पण नाही. बरोबर आहे की नाही? यस. जर फेल नाही झाला ना, तो शिकत पण नाही. ज्यांनी स्वतःसाठी केलं नाही तो कधीच शिकत नाही, शिकूच शकत नाही. जो फेल झाला तो शिकला. जर तुम्ही फेल होत असाल ना, तर कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही जर्नीमध्ये आहात. तुम्ही स्वतःची जर्नी तयार करताय सध्या. निगेटिव्ह एक्सपिरियन्स खूप येतात. आता तुम्ही जर लोकांना सांगायला गेले, मी एका कम्युनिटीला, हेल्दी कम्युनिटीला जॉईन आहे, आणि मला असा असा रिझल्ट आलेला आहे, आणि माझा मनका थांबलाय, गुडघा थांबलाय, वजन कमी झाले, लोक काय बोलणार? तू काही सांगशील जा, आम्हाला हे फेक आहे सगळं, काय नाही, नंतर त्रास होतो, असं होतो तसं. ते लोक नुसते पैसा कमवायचं काम करतात. इथं म्हणजे आता नवीन लोकांचं जाऊ द्या, पण जे 1 महिन्याच्या अगोदरचे लोक आहेत ना, त्यांच्याशी त्यांचे एक्सपिरियन्स तुम्ही ऐकता इथं, की त्यांचं हेल्थ गोल काही ना काही अचीव झालेलं आहे की नाही. यस. त्यांचं हेल्थ गोल त्यांना भेटलेलं आहे. ते फेल नसतील झाले का? आता आपण फेल म्हणजे काय तुम्हाला मी सांगतो. आपण दवाखान्यात जातो, डॉक्टरकडे जातो. डॉक्टर, मला तरी वाटते, जर मोठ्या दवाखान्यात गेलं ना, ते 2,000च्या खाली बिल त्यांचं होतच नाही. 2,000च्या वरतीच बोलायचं. यस. सो तिथं आपण गोळ्या घेणार, पैसे घालणार, सगळ्यांनी केलेलं आहे. इथं जितके लोक आलेले आहेत ना, सगळ्यांनी केलेले आहे, डॉक्टरांकडे गेलेले, पैसे घातलेले आहेत, फेल झालेत तिथं. आपण फेल झालोय पूर्णपणे तिथं. यस. सगळेजण फेलच झालेले आहेत की नाही. यस. का आलाय असा कोणाला डॉक्टर कडून रिझल्ट? मनका असेल, गुडघा असेल, बीपी असेल, शुगर असेल, वजन वाढवा असेल, कमी करा असेल, डॉक्टर तितक्या पुरतं, ताप, सर्दी, खोकला, हे डॉक्टरांकडे ते पेन किलर देऊन ते करतात बरोबर. पण नैसर्गिकरित्या पण झालं पाहिजे. जुन्या लोकांना होतं ते का असे आजार आपल्यासारखे? 30 मध्ये, 35 मध्ये, 40 असे आजार होत होते का? यस, होत होते का? नाही. पण आत्ताच्या काळात लोकांना, शहरात जर जास्त बघितलं ना, तर 25, 30, 35, 40 ह्या वयातच बीपी, शुगर चालू झाले. चालेत की नाही? शहरामध्ये, सिटीमध्ये, आता मला नाही माहिती कम्युनिटीमध्ये आपल्या सिटीमध्ये कोणी आहे का, पण चालू झाले ते सिटीमध्ये आजार सगळे, बीपी, शुगर झाले सारखे. सो ह्या आजारांवरती काय असं न, जुन्या काळचा सात्विका राहिलाय का? नाही राहिला. सो म्हणजे लोक ऐकते नाही इथं आता सध्या. लोक म्हणजे हेल्थला एकदम खालच्या लेवलला घेऊन राहिलेत, समजून नाही घेते हेल्थ काय. सो हेल्थला समजून घेतलं पाहिजे. आरोग्याचं गोल ठरवा प्रत्येकाने, आजपासून प्रत्येकाने आरोग्याचं गोल ठरवा, की माझा मणकादुखी, बीपी, शुगर, गुडघा असे आजार माझे थांबणार आहेत. आणि नक्कीच थांबणार आहे. इथं वर्ष वर्ष, 2-2 वर्ष झालेली लोक जॉईन आहेत, त्यांनी त्यांचं आरोग्य, हेल्थ गोल अचीव केलेलं आहे. मग त्याच्यात मायग्रेन असेल, बीपी असेल, शुगर असेल, थायरॉइड असेल. आता इथं सगळे, जरी तुम्ही हॅपी एक्सपिरियन्स नसले ना ऐकलेले, तर युट्यूबला टाकलेले आहेत. सरांच्या युट्यूबच्या चॅनलवरती तुम्ही जाऊन पाहू शकता. सगळे तिथं तुम्हाला पाहिजे तो एक्सपिरियन्स तिथं ऐकायला भेटेल. आणि स्वतः हा सरांनीच विचारलेला आहे. सचिन आरोग्य फॅमिली म्हणून युट्यूबला टाका.
तिथं नक्की तुम्हाला मिळेल. किंवा इंस्टाग्रामला जरी तुम्ही टाकलं, सरांचं नाव आता त्यांच्या आयडीचं नाव ऍक्च्युली सचिन बागल नाव आहे त्यांचं, तुम्ही टाकून पाहू शकता. किंवा माझ्या पण याला आहे, मी टाकलेले आहेत खूप रिझल्ट. पॅरालायसिसचा रिझल्ट सुद्धा आम्ही काढलेला आहे. त्यांनी म्हणजे आम्ही त्यांच्यात बदल केलाय का हो? नाही, त्यांनी त्यांचं गोल ठरवलं होतं, ते खूप जिद्दी होते. त्यांनी त्यांचं ठरवून काम केलेलं आहे. जो गोल नाही ठरवत त्याचं नाही होणार, तो निगेटिव्ह होत चालणार. लोक खूप निगेटिव्ह करतात सध्या मार्केटमध्ये, कारण त्यांना असं वाटतच नाही ना कुणाचं चांगलं व्हावं म्हणून. बघा आता, घर म्हणजे घर बांधायला आहे ना, घर घर बांधायला कोणी बांधतं म्हणजे घर लवकर बनतंय. पण ताजमहाल बनायला आहे ना वर्ष लागतात. यस, ताजमहाल बांधणं सोपं आहे का? चेतन सर, यस, ताजमहाल बांधणं सोपं आहे का? नाही. अहो, त्याला बनवायला वर्ष लागतात. सो असंच हेल्थ गोल आपलं मोठं आहे. हे एका महिन्यात होणार आहे का? लोक काय बोलतात, एक महिना खाल्लंय मी, चला बस, आता आला पाहिजे रिझल्ट. एक महिन्यात रिझल्ट थोडीच येणार आहे. नाही येणार एक महिन्यात रिझल्ट. अहो, त्याला प्रॉपर डॉक्टर सुद्धा एक महिन्यात रिझल्ट आणतात का? 8च दिवसात रिझल्ट आणतात का ते? एका दिवसात जरी सर्दी खोकला झाला तर ती ट्रीटमेंट किती दिवसाची देतात? प्रत्येकाला अनुभव कमीत कमी 3 दिवसाची त्यांची ट्रीटमेंट असते. 3 दिवसाची. त्यातून एक तिसऱ्या दिवशी चेकिंगला बोलवतात. ते बरं वाटलं, आपल्याला जरी बरं वाटत असलं तरी ते टॅबलेट लिहून देणार थोड्याफार. त्यांचं मेडिकलवाल्यांचं बॉन्डिंग असतं, त्यामुळे ते गोळ्या लिहून देतात, त्यांचा बिझनेस चालू आहे. तुम्ही गोळ्या घ्या या, आता सध्या पुढे 3 दिवस खा, परत येऊ नका, म्हणजे 6 दिवस आपण गोळ्यांच्या ह्याच्यात चाललोय. परत 8-10 दिवसांनी तेच प्रॉब्लेम सुरू. म्हणजे असं, पण आपल्या शरीराला सात्विकतेची गरज आहे, आपल्या शरीराला व्यायामाची गरज आहे. आपल्याकडे छान कोणीतरी फॉलो म्हणजे आपलं एक गोल आहे ते अचीव करून घेण्याची गरज आहे. असे कोच पाहिजे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये. आणि ह्या कम्युनिटी मधून कोच नक्की भेटतो. लाईफ टाइम कोच फ्री असतो. फक्त कोचला फॉलो करा, तुमचा आजार नक्की थांबणार आहे. आणि आपलं हेल्थ गोल आहे ना, ते लांब लांब पर्यंत पहा. एका महिन्यात नाही होत कुणाचं अचीव. आता जर समजा मी ठरवलंय, एक महिन्यानंतर मर्सडीज आणणार आहे, घरात बसून येणार आहे का ती? येणार आहे घरात बसून ती मर्सडीज? नाही येणार. अहो, साधी वॅगनर जरी ठरवली तर घरात बसून येणार आहे का? नाही येऊ शकत. मग जर ती वॅगनर मला आणायची, ती मर्सडीज मला आणायची, ते ताजमहाल मला बांधायचंय, तर मी काहीतरी गोल ठरवणार आहे ना, की मला कोणती पायरी घ्यावा लागेल आधी, कोणत्या पायरीवरनं मी वरती जाणार आहे. असं म्हणजे झिरो आहे एकदम. एकदम झिरो येतो. आणि एकदम असा अमीर झालाय असं कुणी आजपर्यंत पाहिलंय का? कुणी पाहिलंय? कुणी? यस. सगळ्यांच्या हात नाही वरती जाते. कोणी पाहिलंय का? लक्ष नाही काय सगळ्यांचं? यस. सो पाहिलंय का असं कोणी? नाही पाहिलं. आजपर्यंत कोणीच नाही पाहिलं असं. प्रत्येक जण काही ना काही टप्प्याटप्प्याने गेलेला आहे, टप्प्याटप्प्याने गेलेला आहे. यस. सो असे भरपूर सारे लोक आहेत ज्यांना ट्रेनिंग अटेंड केलेले आहेत, कोच अकॅडमीला बसलेले आहेत. त्यांना माहिती लोक कोणत्या परिस्थितीतने गेलेले आहेत. यस. सो मी आत्ताच 1-2-3 दिवसापूर्वी ना अंबादास इंगळे सरांची स्टोरी ऐकली होती. अहो, झोपडीत राहणारा माणूस होता, झोपडीत. झोपडीत राहणारा माणूस, ऊसतोडी करणारा माणूस, आज 2 करोड 4 लाखाच्या गाडीत फिरतोय. किती? 2 करोड 4 लाख. ती पण त्यांनी कॅश घेतलेली आहे, कॅश. असं त्या माणसाने काय केलं असेल? मला भेटण्याची त्यांना उत्सुकता लागलेली खूप. मला खूप भेटण्याची उत्सुकता लागलेली आहे त्यांना. आणि मी एक दिवस भेटणार आहे त्यांना समोरासमोर. गेलो होतो मी एकदा, पण त्यांचा क्लब बंद असल्यामुळे मला त्यांची भेट नाही झाली. पण एक दिवस मी त्यांना जाऊन स्वतः भेटणार आहे. माझी खूप इच्छा आहे त्यांना भेटण्याची. आणि त्यांचा म्हणजे खूप ते जे हातात, त्यांनी एक गोष्ट सांगितली तिथं इव्हेंट मध्ये. आपण आता हातामध्ये कितीचं घड्याळ घालतो? फार फार तर 1000 रुपयापर्यंत, 2000, 2500, 3000, 10,000पर्यंत घालू शकतो, लय मोठा माणूस असेल तर. कोणी इंजिनियर असेल, जॉब करणारा माणूस 10,000पर्यंत घड्याळ घालू शकतो. येस, मान्य आहे सगळ्यांना. नोकरदार, बिझनेसमॅन सुद्धा. म्हणजे ते अंबादास सरांनी सांगितलं, तुमचं घड्याळ तुमची वेळ दाखवते आता काय. म्हणजे वाजलेत किती घड्याळामध्ये आता, किती म्हणजे आता किती वाजलेले? जस्ट 8, 8:30 वाजलेले. हे त्या तुमच्या घड्याळात दाखवतंय. त्यांचं घड्याळ 13.5 लाखाचे हातलो.
त्यांनी काहीतरी ठरवलं असेल ना, त्यामुळे ते आज 13.5 लाखाचं घड्याळ हातात घालतात. ते बोलले, हे माझी आत्ताची चालू परिस्थिती दाखवते, चालू परिस्थिती मी काय आहे. ते पण असे लोकांना आरोग्य देण्याचा खूप प्रयत्न करत होते. लोकांना खूप सांगायचे. पण लोक त्यांना काय रिस्पॉन्स देत नव्हते. निगेटिव्हिटी पसरलेली होती खूप. लोक त्रास द्यायचे. म्हणजे त्यांना माइंडसेट त्यांचा खराब करायचे, पण ते हरले नाही. त्यांनी पूर्ण फॅमिलीला आज निरोगी बनवून ठेवलेले आहे. त्यांचं गोलच होतं, माझी पूर्ण फॅमिली निरोगी राहणार. आज ते आपला सकस संतुलित आहार 2 टाइम खातात डेली. कारण त्यांची लाईफ चांगली बनली ना. त्यांना काहीतरी रिस्पॉन्स आलेला आहे ना. 13 वर्ष झाले ते डेली खातात. बंद करू शकतो माणूस, का नाही करू शकत? पण त्यांना काहीतरी, तो माणूस का चालू ठेवला असेल त्यांनी, काहीतरी रिझल्ट चांगला आलाय. मान्य आहे सगळ्यांना? मान्य आहे सगळ्यांना? यस. काहीतरी छान रिझल्ट आलेला आहे. दवाखान्याची व्हिजिट बंद झालेली. म्हणजे मला तरी वाटत नाही त्यांना आरोग्याचे काय आजार घेऊन दवाखान्यात जावं लागत असं. नसतीलच जात. सो त्यांचा फक्त कुठं काय असं म्हणजे फ्रॅक्चरिंग असे काय आजार झाले असतील तर बंद होऊ शकतात. यस. सो अशी आजचं गोल विषयी माहिती दिली मी तुम्हाला. सो सर्वांना आवडली असेल. सर्वांनी एकदा हात वरती करा. यस. काय कोणाचं लक्ष दिसत नाही आज इकडं. सो ठीक आहे. थँक्यू सो मच. आज मला टॉपिकची संधी दिली. यस. थँक्यू सो मच. यस मॅडम. यस साईराज, खूप छान अशी माहिती दिलेली आहे. आज निश्चितपणे प्रत्येक जण आपापलं गोल सेटिंग करणार आहे. पहा गोल कसं सेटिंग करायचं, किंवा आपण स्वतःच जर काहीतरी गोल ठरवलं तर त्या पद्धतीने आपण निश्चितपणे घडू शकतो. ओके नाही? काहीतरी मोटिवेशन लागतं की नाही? टार्गेट पकडायला पाहिजे की नाही, तरच रिझल्ट मिळतो. टार्गेट नाही पकडलं तर मग ते पेंगल्यासारखं रेंगाळवाणं होतं. आणि निश्चितपणे आज तुम्हाला खूप सारं मोटिवेशन मिळालेलं आहे. गोल पकडायचं, आणि कुणाला हेल्थचा असेल, कुणाला मनीचा असेल, कुणाला आणखी वेगवेगळं कशाचं असेल, तर आपल्या आयुष्यातले गोल पकडा आणि त्यावरती काम करायला सुरुवात करा. गोल जर आपण लिहून ठेवलं आणि त्याला डेट वाईज जर टाकलं, समजा मला माझ्या आयुष्यामधील जर गोल ठरवायचा असेल, किंवा माझा आज खूप ओव्हरवेट आहे, एक्झाम्पल, ओके नाही, चेतन जाधव सर यांचं खूप ओव्हरवेट आहे, म्हणजे फॉर द एक्झाम्पल, मग त्यांनी त्यांचं टार्गेट पकडलं की नेक्स्ट 90 डेज मध्ये मला 20 किलो वजन कमी करायचंय. तर मग 90 डेजची तारीख लिहून ठेवायची. समजा आज 30 मे आहे, तर 30 मे नंतर जून, जुलै, ऑगस्ट, ओके नाही, 30 ऑगस्ट किंवा 1 सप्टेंबर ही तारीख जर लिहून ठेवली त्यांनी, की या सप्टेंबर महिन्यामध्ये 1 तारखेला मी आयडियल वेट वरती असणार आहे, आणि आयडियल वेट त्यांचं पुढे लिहून ठेवायचं. निश्चितपणे या पद्धतीने जर आपण वर्किंग केलं, आणि गोल हे नेहमी आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजे, म्हणजे उठता बसता झोपता, झोपेमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे की मला माझं वेट लॉस करायचं, मला माझं चांगलं आरोग्य. एखाद्याचं वेट लॉस झालेलं असेल तर त्यांचं पुढचं गोल काय असेल, की मला माझं लाईफ टाईम आरोग्य चांगलं ठेवायचंय. या पद्धतीने जर आपण वर्किंग केलं तर निश्चितपणे आपण यशस्वी होऊ शकतो. आणि 100%, 101% हे खरे होतात, सक्सेस होतात. आता बरेचसे साईराजने उदाहरणं पण दिले त्याच्यामध्ये, की धीरूभाई अंबानी, अंबादास इंगळे सर, या सगळ्यांचे जे हे टार्गेट होते किंवा हे गोल होते, हे त्यांनी लिहून ठेवले होते, आणि त्याच्यावरती ते दिवस रात्र काम करत होते, झटत होते. तुम्ही पण दिवस रात्र जर त्याच्यावरती झटले, काम केलं सतत, म्हणजे काही खाताने लक्षात येतं आपल्या, की हे आपल्या गोलला होणार, सक्सेस होणार आहे की नाही, तर लगेच आपला ते जाणारा घास आपोआप रोखला जातो, आणि आपलं माइंड काय देतं, चालना देतं, की नको बाबा, माझं हे टार्गेट आहे, हे गोल आहे, आणि मला सक्सेस व्हायचंय, अचीव्ह व्हायचंय. निश्चितपणे यू कॅन डू अँड अचीव्ह दिस. थँक्यू. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जावो, खूप एनर्जिक जावो. तुम्हाला आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि नेहमीच असे एनर्जिक राहा, उत्साही राहा, आनंदी राहा, म्हणजे स्वस्त मस्त जबरदस्त. चला तर भेटूया उद्या सकाळी 5:10 वाजून. ओके.